जगा आणि जगू द्या हा जीवनमूलक मंत्र सांगणाऱ्या जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी अहिंसा दिन श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जुन्नर यांच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। जैन बांधवांनी सकाळी शहरातून भगवान महावीरांच्या प्रतिमेची आणि पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली। जैन बांधवांनी भगवान महावीरांना जुन्नरच्या प्राचीन मंदिरातून नमन केलं। भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक दिन उत्साहात साजरा केला। जुन्नर शहरातील 150 वर्षांहून जुन्या प्राचीन श्री आमिझरा पार्श्वनाथ भगवान जैन मंदिर आणि श्री शांतीनाथ भगवान जैन मंदिरात फुलांची सजावट रोषणाई केली होती। येथील तेली बुधवार पेठेतील श्री आमिझरा पार्श्वनाथ भगवान जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। युवकांनी गरबा दांडिया खेळून मिरवणुकीची शोभा वाढवली। जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं मिरवणुकीचं स्वागत करून भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आलं। यावेळी जुन्नर शहरात अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। मिरवणुकीची सांगता श्री आमिझरा पार्श्वनाथ भगवान जैन मंदिर येथे झाली। मिरवणुकीनंतर स्वर्गीय फुलचंद रतनचंद मुथा परिवारातर्फे महावीर स्वामी भगवान जन्म कल्याणक निमित्तानं राजाराम पाटील वृद्धाश्रम आणि बन्सीलाल मुथा मूकबधीर विद्यालय येथे आमरसाचे जेवण जुन्नर जैन संघातर्फे देण्यात आलं। संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे आणि प्राणीमात्रावर दया करायला सांगितले भगवान महावीर यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी जुन्नर शहरामध्ये आपण सगळेच जण ती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी करतो। आजही आपण सगळे साजरी करतो। महावीर जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व जैन संमेलनाच्या बंधू भगिनींना या आजच्या मंगल दिवसाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा। आज या ठिकाणी सर्व जैन बांधव आमच्या माता भगिनी शरीर नागरिक सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक बाप्पाजी काळे असतील सौभाग्यवती वैष्णवी पांडे असतील आणि सगळे समाज बांधव खऱ्या अर्थाने भगवान महावीरांना आपला जो आदर्श दाखवून दिलेला आहे त्यामध्ये कुठल्याही सजीव माणसाला खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारे आपली इजा होता कामा नये आणि अहिंसा ह्या तत्त्वाचं आपण प्रामाणिकपणे सगळ्यांनी पालन केलं पाहिजे। शुद्ध शाकाहार अहिंसा असे अनेक महावीरांनी आपल्याला जे आदर्श घालून दिलेले आहेत खऱ्या अर्थाने जगाने त्या पद्धतीचं वाटचाल आपण त्या पद्धतीने केली तर नक्कीच एक चांगलं असं स्वराज्य किंवा चांगलं असं राज्य या ठिकाणी होऊ शकतं। भगवान महावीरांनी जे महाराष्ट्रासाठी कार्य केलेलं आहे त्या कार्याला त्यांना मी मनापासून वंदन करतो आणि 800 दिवसाच्या या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज की जय, भारत माता की जय। आज महावीर जयंती आहे। त्या महावीर जयंतीच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष जुन्नर शहरातून भव्य अशी मिरवणूक पार पाडल्या जाते। आजही या ठिकाणी ही मिरवणूक पार पाडत असताना सर्व जैन बांधव आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महावीर जयंतीच्या निमित्तानं सर्व जैन बंधू भगिनींना या ठिकाणी महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो। महावीरांनी जे आपण अनुकरलेलं आहे त्या पद्धतीने आपण सर्वच यापुढेही अनुकरण करणं गरजेचं आहे। शांतता सुव्यवस्था त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक प्राणीमात्रावर दया करणं हा जो भाग महावीरांनी आपल्या सर्वांना सांगितलेला आहे त्या पद्धतीने अनुकरण करून या देशाची वाटचाल आपण अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी पुढे नेऊया। आपला देश सुजलाम सुफलाम करण्याकरता सर्वात मोठं योगदान जे आर्थिक परिस्थितीचं असतं ते संपूर्ण जैन बांधवांकडूनही या ठिकाणी होत असतं। सर्व काही धर्मकार्य जे आहे ते सुद्धा जैन बांधवांकडून या ठिकाणी होत असतं। देशाच्या सर्व प्रगतीमध्ये जैन बंधू भगिनींचं सुद्धा मोठं योगदान आहे। आज या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।